गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. बरेच दिवस आपण हरिपाठाचं चिंतन करीत आहोत आणि श्री ज्ञानदेवांनी हरिनामस्मरण हे विचारासह घेतलं तर जास्त उपयुक्त ठरतं. जरी विचार न करता घेतलं तरी क्रममुक्ती मिळते, पण जीवनमुक्ती ही श्रेष्ठ मानली गेलेली असल्यामुळे जीवनमुक्तीचा लाभ घ्यायचा असेल तर हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, असा दुर्लभ नर जो आहे श्री ज्ञानदेवांच्या दृष्टिकोनातनं विचार म्हणजे आत्म अनात्म विचार सर्व पद्धतीने विचार करून जो नामस्मरण घेतो आणि सर्वांमध्ये हरीला पाहतो तो श्रेष्ठ नर आहे, अशी एक भूमिका श्री ज्ञानदेवांनी मांडली. आणि 27 अभंगांचा विचार आपला करून झालेला आहे आणि आज आपण अभंग क्रमांक 28 श्री ज्ञानदेवांनी लिहिलेल्या हरिपाठातला त्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी सर्वांना नमस्कार करतो, सर्वांना वंदन करतो आणि या अभ्यासाला सर्व आपण जे हजर राहायला अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, आता आपल्याला नामस्मरण हीच भूमिका निभवायची आहे. विचार करत करत नामस्मरणाचा विचार करत करत नामीरूप म्हणजेच ब्रह्मरूप व्हायचं आहे, एवढा विचार आपल्या अंतःकरणात पक्का असला पाहिजे. 28वा अभंग असं म्हणतोय, अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे, नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो, असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन, उल्हासे करून स्मरणजीवी, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषाला तात्काळ श्री ज्ञानदेव. म्हणजे इथे हा 28वा अभंग जो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला हरिपाठाचं महत्त्व गातोय आणि म्हणतायत अभंग हरिपाठ असती 28. संख्येच्या बाबतीत अजिबात चिंतन करू नका, तो विषय आपण पहिल्या चरणाचं चिंतन करायचं आहे तेव्हा विचार करू. म्हणून हरिपाठाचे 28 अभंग आहेत आणि ते रचिले विश्वासे ज्ञानदेवे म्हणजे ज्ञानदेवांनीच रचलेले आहेत. तिथे कोणीही त्याबद्दल अविश्वास दाखवायची काही गरज नाही आहे. तर ते सर्व हरिपाठ ज्ञानदेवांचेच आहेत, म्हणजे ज्ञानदेवांनीच रचलेले अभंग आहेत एवढा विचार करायचा. कारण काय आहे, इतिहासकार हे मोठे गोंधळी असतात. मग 2 ज्ञानदेव होते असेही म्हणणारे लोक आहेत. मग आपेगावचे ज्ञानदेव, आळंदीचे ज्ञानदेव, हे असे सगळे जे आहेत त्यांना केवळ शब्द वाचारंभण करायचं असतं. आपल्याला हरिपाठ म्हणायचं आहे. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. आपल्याला हरिपाठ करून आपल्याला निवांत व्हायचं आहे म्हणजे ज्ञानरूप व्हायचं आहे, एवढा विचार जर माझ्या अंतःकरणात असेल तर आपण ज्ञानदेवांनी हरिपाठ रचलेला आहे एवढा विश्वास ठेवून आपण हरिपाठ म्हणणं म्हणजेच हरिनामस्मरण करणं आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करणं, एवढा उपाय फक्त आपल्या हातात उरतो. पुढच्या ह्याच्यात म्हणतायत नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. कारण परमार्थामध्ये अधिकारीचा विषय खूप महत्त्वाचा असतो. मला जर का नामाचा अधिकारी म्हणजे आसोनी संसारी जिव्हे वेगुकरी हे बरोबर आहे, पण अधिकार उत्तरोत्तर वाढत गेला पाहिजे. हरिपाठ संपता संपता माझी नामस्मरण भक्ती ही किंवा त्या हरीबद्दलचं प्रेम किंवा हरीला सर्वात पाहणं ही भूमिका ही उत्तरोत्तर वाढली पाहिजे. म्हणून हरिपाठ आपण नित्य पाठ म्हटला पाहिजे, नित्य नियमाने म्हटला पाहिजे. आणि इंद्रायणी तिरी जर म्हटला तर अधिक पुण्यवान आहे. म्हणजेच आपल्याला आळंदीच्या तिरी राहून जर का आपण हरिपाठ चिंतन केलं तर काय होऊन जाईल, त्याचा विशेष तीर्थलाभ जो आहे तोही आपल्याला मिळेल आणि मग माझं अधिकारी होणं हे सुलभ होऊन जाईल. पुन्हा असं म्हणतात 3ऱ्या चरणामध्ये, असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन, उल्हासे करून स्मरणजीवी. पण हरिपाठामुळेच माझं चित्त उल्हासित आणि एकाग्र होतं, पण स्वस्थ चित्त करून. म्हणजे पूर्वी कसं असतं ते तेवढं स्वस्थ नसतं, म्हणजे स्वमध्ये स्थित नसतं, तर ते हळूहळू हरिपाठाने स्वस्थ होतं आणि असं स्वस्थ झालेलं चित्त पुन्हा हरिपाठ म्हणण्यातच म्हणजे हरिनामस्मरण करण्यातच त्याचं सार्थक आहे, असा विचार आपल्याला करावा लागेल. मग पुढे म्हणतायत, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. मग मी जर हरिनामस्मरण केलं तर हरीसी करुणा
येईल तुझी, असंही श्री ज्ञानदेव म्हणतात. आणि मग हरी आपल्याला यमदेवाच्या यातनांपासून वाचवतो. म्हणजेच तो मी जर का नामस्मरण न कळता म्हणजे न समजावून घेता केलं तर क्रममुक्त होतो, आणि समजावून केलं तर जीवनमुक्त होतो. अशी दोन्ही भूमिका इथे मांडल्या आहेत. म्हणजे हरी त्याला अंतर्बाह्य त्याचा सर्व सदा सर्व काळ त्याचा सांभाळ करतो, ही खरी भूमिका आहे. म्हणून नाम घेण्यात आळशीपणा नको. पुन्हा असं म्हणतायत, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मंदवती केवी तरे. म्हणजे संत सज्जनांनी नामस्मरण केलं, निवृत्तीनाथांनी माझ्याकडनं नामस्मरण करून घेतलं, आणि त्याप्रमाणे माझं जीवन तरलं, असं श्री ज्ञानदेव म्हणतायत. पण आळशी मंदमती केवी तरे, म्हणून नाम घेण्यात आळस करू नका. आपण मंदमती राहाल म्हणून आपण काय करायचंय, सतत नामस्मरण घ्यायचंय, असं श्री ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. ते आपण पूर्ण करायचंय. आणि मग सर्वात शेवटी जो उपसंहार आहे तो श्री ज्ञानदेव करतायत. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. मग त्यांचं जे मुखातनं आलेलं नामस्मरण जे आहे, म्हणजे जे मला नाम दिलं त्यांनी, त्या नामाचाच मी सतत उच्चार केला, आणि ते निवृत्तीनाथ प्रेमळ आहेत. त्यांचं वचनसुद्धा कायम बोलणं प्रेमळ आहे, आणि त्यामुळे मी तोषलो. म्हणजे श्री ज्ञानदेव म्हणतात मला आनंदरूपता प्राप्त झाली. तात्काळ या शब्दाचा अर्थ अविद्येची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अशा पद्धतीने ती आनंदरूपता तुम्हालाही मिळेल, म्हणजे मलाही मिळेल, अशी भूमिका श्री ज्ञानदेवांनी मांडली. ती भूमिका आपल्याला समजून घेतली म्हणजे लक्षात येईल. आता पहिलं चरण जे आहे अभंग हरिपाठ, असं ती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेव. म्हणजे अभंगांची संख्या 28 आहे, त्यात शंका धरू नका. आपल्या श्रीगुरूंनी 27 अभंग लिहिलेत. नंतर श्री बाबाजी महाराज पंडित म्हणजे श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य, त्यांनी 28 अभंग लिहिले. एकूण काय आहे, जे 27 अभंग हरिपाठाचे म्हणतात, मग ते नामसंकीर्तन पै सोपे असा तुकाराम महाराजांचा 28वा अभंग म्हणतात नामस्मरणाचा, आणि ते त्या हरिपाठाची सांगता करतात म्हणण्याची. एकूण काय, ते पण 28 अभंग म्हणतात. आणि इथं श्री बाबाजी महाराज पंडित म्हणतात की अभंग 28 आहेत, यावर विश्वास ठेवा. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे. जे विश्वास ठेवा, श्री ज्ञानदेवांनीच रचलेले आहेत. म्हणून इथे बाबाजी महाराज पंडित जे म्हणतात ते गुलाबराव महाराजांचे शिष्य आहेत थोर. मग त्यांनाही आपण मान देऊया आणि 28व्या अभंगाचं चिंतन करूया, कारण ते अभंग चिंतनसुद्धा नामस्मरण करण्याला उपयुक्तच आहे. माझी अंतःकरणामधली नाम घेणारी वृत्ती वृद्धिंगत करणारं आहे. असे विचार जर मी केले तर मग काय आहे, 27 अभंग आहेत का 28 अभंग आहेत यावर माझी विशेष चर्चा होणार नाही. मग आता आपल्याला या अभंगांचं चिंतन करायचं आहे. म्हणून इथे माऊली म्हणजे माऊली जेव्हा विश्वासाने बोलते, रचिले विश्वासे ज्ञानदेवे, तेव्हा हे विश्वास आपण ठेवायचे. माऊली म्हणते मी श्रीगुरूंवर विश्वास ठेवला, निवृत्तीनाथांवर विश्वास ठेवला, त्यांनी मला नाम दिलं, ते मी घेतलं आणि मी आनंदाशी एकरूप झालो. म्हणजे इथे काय आहे, हे जे काय हरिपाठ लिखाण जे झालेलं आहे ते नामस्मरणाच्या अनुभवानंतर लिखाण झालेलं आहे. म्हणजे त्या नामस्मरणातनं, त्या नामातनं जे आनंदाची प्रतीती श्री ज्ञानदेवांना आली, त्यावेळी हरिनाम घेऊन हरिनामात ओथंबलेल्या शब्दातनं ही नामस्मरणाची म्हणजे या हरिपाठाची रचना झालेली आहे. म्हणून हे कसे आहेत, हे अनुभवात ओथंबलेले शब्दरूप ही रचना आहे. तर तुम्ही विश्वास ठेवा, कारण विश्वास म्हणजे श्रद्धा, ही भूमिका आपल्याला खूप महत्त्वाची असते. भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात श्री भगवंत म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञान. मग मी श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा, त्यांनी सांगितलेल्या वचनांवर श्रद्धा, अशा पद्धतीने मी माझं जीवन जगलं तर पुन्हा काय आहे, ज्ञानदेवांवर श्रद्धा. मग अशा पद्धतीने मी जर जीवन जगलं तर मी सुद्धा ज्ञानदेवांइतकाच ज्ञानरूप होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे आपणही विश्वास ठेवायला पाहिजे. हरिपाठावर श्री ज्ञानदेवांनी रचलेला आहे असा विश्वास ठेवायचा. हरिपाठाचे अभंग म्हणायचे आणि दीर्घकाल हरिनामस्मरण करत राहायचं. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी नाम घेत राहायचं आणि हरिनाम घेत घेत हरीशी एकरूप होऊन जायचं. श्री तुकाराम महाराजांचं तेच म्हणणं आहे की मुखी नाम हाती मोक्ष. ज्यावेळी मी नामात आहे त्यावेळी मी मोक्षरूपच आहे असा विचार करायला काय हरकत आहे. अशा पद्धतीने माझी मोक्षरूपतेची दृढ अपरोक्षता
ती वाढत जाते आणि एक दिवस मला त्या नामाचं फळ जे आहे आनंद रूपता ती मिळतं. म्हणून इथे ही जी अभंग रचना आहे हरिपाठाची ही सगळी लोककल्याणार्थ आहे, म्हणजे माझ्या कल्याणार्थ आहे. माझ्यासारखे जे अडाणी मंदमती असे जे काय लोक असतात, मंडळी असतात, त्यांच्यासाठी ही अभंग रचना आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने श्रेष्ठ तत्वज्ञान, किंवा आपण ज्ञानदेवांनी म्हटलंय सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाईल. आता सगुण निर्गुण गुणाचे अगुण ही चर्चा मोठी अवघड आहे, वेदांती चर्चा आहे. ती वेदांती चर्चा लक्षात ठेवावी लागते. पण एक सगुण श्रीहरीला मी लक्षात ठेवलं तर निर्गुण श्रीहरी आपोआपच त्यामुळे माझ्याबरोबर येतो, असा एक विचार आपण केला तर आपल्याला अभ्यास करताना, हरिपाठाचं चिंतन करताना काही अडथळे येत नाहीत. आपण सहज त्या आनंदामध्ये हरिपाठाचं चिंतन करतो. म्हणून हरिपाठाचा अभ्यास म्हणजे अभंग हरिपाठ असं ती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे. ज्ञानदेवांनी विश्वासपूर्वक ते रचलेले आहेत. ज्ञानदेवांवर विश्वास ठेवा अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे हरिपाठ लिहिते करते श्री ज्ञानदेव म्हणतात तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. इतकं विश्वासाचं बोलणं जर आपल्या पुढे येत असेल तर आपण अविश्वास दाखवला तर आपलं अकल्याण आहे एवढा विचार करायला काहीच हरकत नाही. पुन्हा आता दुसरा जो चरण आहे तो असा सांगतोय, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वथा तो. म्हणजे नित्य हरिपाठ करणं हे मुख्य साधन आहे. आता त्यातला विचार काय आहे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे माझं हरिनामस्मरण नित्य होणं, त्या नित्य शब्दाची अत्यंत अधोरेखित आपल्याला व्याख्या लक्षात घेतली पाहिजे. नित्य शब्दामध्ये अखंडता आहे. म्हणजे हरिपाठ हे आपण सतत चिंतन, नंतर त्याचं मनन किंवा हरिपाठाचं स्मरण म्हणजे हरिनामस्मरण हे सतत केलंच पाहिजे. आणि ते कुठे करा तर त्यांनी श्री ज्ञानदेवांनी सांगितलंय की इंद्रायणी तिरी करा. इंद्रायणी तिरी करा याचा अर्थ आपण आळंदीत जाल. आळंदीत गेलं की श्री ज्ञानदेवांच्या समाधीचं दर्शन होईल, तिथे हरिपाठ म्हटला जाईल. इंद्रायणी तिरी जाऊन इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं जाईल. या सगळ्या पवित्र ठिकाणांची भूमिका आहे. तुम्ही आळंदीत कधी जर गेला नसाल तर जा एकदा. आळंदीत लक्षात येईल श्री साखरे महाराजांचा मठ तिथे शेजारी आहे. त्या ठिकाणी रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन चालतं, रोज विचारसागर ग्रंथाचं चिंतन चालतं. या शब्दाचा अर्थच हरिनामाचं चिंतन चालतंय. आजूबाजूला वस्ती पाहिली तर त्यांना बघा ते रोज ज्ञानदेवांचं दर्शन घेतल्याशिवाय काही जण जेवत नाहीत, काही जण सकाळचा नाश्ता चहासुद्धा घेत नाहीत. प्रथम स्नान करून श्री ज्ञानदेवांचं दर्शन घेतात, हरिपाठ म्हणतात आणि मगच घरी जातात. म्हणजे इतकं मोठं पुण्यक्षेत्र श्री आळंदी आहे. मग आळंदीला राहा कधीतरी, एखादा दिवस राहा, मग दुसरा दिवस राहण्याची कधीतरी इच्छा निर्माण होईल. काही जणांचं मी पाहिलंय की त्यांनी आळंदीत घरं घेतली आहेत, पंढरपुरात घरं घेतली आहेत. का तर आमचं वास्तव्य हे इंद्रायणी तिरी असावं, आमचं वास्तव्य श्री ज्ञानदेवांच्या तिरी असावं, म्हणजे त्यांच्या शेजारी असावं. अशा पद्धतीने मी त्या आळंदीला जाऊन मी हरिपाठ म्हणणं हे खरं एक कर्तव्य आहे. पण ते जर जमत नसेल तर काय करा, घरालाच आळंदीचं स्वरूप द्या. या शब्दाचा अर्थच आपण त्या घरालाच हरिपाठ घेत घेत आळंदीचं स्थानाचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी काय होईल, हो या अधिकारी सर्वथा तो. म्हणजे काय आहे, शेवटी अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्याची व्यवस्था आहे. असोनी संसारी जिव्हे वेगुकरी ही सुरुवात आहे हरिपाठाची. पण हरिपाठाचा खरा अधिकारी कुठला आहे तर शुद्ध अंतःकरण, शुद्ध मनाने, निष्काम मनाने हरिपाठ म्हणणारा हा खरा अधिकारी आहे. आणि तो अधिकारी तसा होणं हे हरिपाठाच्या चिंतनातनं, हरिपाठाच्या नामस्मरणातनं ही भूमिका अपेक्षित आहे. आणि ती भूमिका मला जर का निभवायची असेल तर मला हरिपाठ म्हणून, हरिपाठ म्हणत म्हणत मला अधिकारी व्हायचं आहे. आता इथे समर्थांनी पण म्हणलंय की परमार्थाचा अधिकारी हा खूप महत्त्वाचा विषय असतो. की ज्यावेळी ज्ञानलक्षणा भक्तीचा विषय होतो त्यावेळी तो अधिकारी साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. आणि ही साधन चतुष्टय संपन्नता ज्ञानलक्षणा असो, प्रेमलक्षणा असो, नाही तर योगलक्षणा असो, ती कुठेही चुकत नाही. पण हरिपाठ मला काय करतं, त्या साधन चतुष्टय संपन्नतेपर्यंतची भूमिका समजावून सांगतं. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये शमधमाचा अभ्यास करा सांगतात आणि शमधमावरी हरी आला.
म्हणजे इथे मुख्य काय आहे, त्या हरिनामातच सगळी साधन चतुष्टय संपन्नता म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि तीव्र मुमुक्षत्व प्राप्त करून देण्याचा सगळा त्याच्यामध्ये विचारधारा आहे. त्याप्रमाणे मी जीवन जगलं पाहिजे. आपल्याला काय आहे, ते हरी नामस्मरण करत करत सर्वांमध्ये हरीला पाहत पाहत माझा अधिकार मी वाढवत नेणं ही खरी भूमिका आहे. आणि एक दिवस असं होऊन जातो की मी त्या परमार्थाचा अधिकारी होऊनच जातो. आणि अधिकारी होऊन गेल्यानंतर अधिकारी होऊन नामस्मरण जे केलं जातं त्या नामस्मरणाचा दर्जा अत्युच्च कोटीचा असतो. अशी अत्युच्च कोटी नामाची आपल्याला जर कमवायची असेल तर आपल्याला साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त करूनच नामस्मरण घ्यावं लागतं. आणि अशी साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त करून देण्याचा खरा विचार त्या हरिपाठामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून इथे आपल्याला हरी नामस्मरण करणं, आपल्याला त्याशिवाय दुसरा काहीही उद्योग नसावा या शब्दाचा अर्थ. तुम्ही म्हणाल हरिनामानी काय आपलं जेवणा इतकं पोट भरणार आहे काय? पण जेवणाचं पोट भरता भरता सुद्धा, भाजी विक्री करता करता सुद्धा सावतामाळी काय म्हणाले, कांदा मुळा भाजी अवघी विठामाई. प्रत्येकामध्ये ते विठ्ठलाला पाहत होते. तसंच मी व्यवसाय असो, नोकरी असो, प्रत्येक कृती करताना मी त्या विठ्ठलाला त्या हरिनामाच्या निमित्ताने पाहणं हेच खरं माझं कर्तव्य आहे. आणि असं कर्तव्य निभावता निभावता एक दिवस मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. आणि मग मी समर्थ म्हणतात तसं, आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका, तुटली मनातील आशंका. हे केवळ हरिनामाने घडतं. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. देह सोडताना त्यांना कशाचंही दुःख नाहीये. अशा पद्धतीने साधकाची दशा असावी उदास. आणि तीच उदास दशा सिद्ध अवस्थेपर्यंत पोचते. आणि साधक हा प्रपंची उदासच राहतो. आणि उदास शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने आपल्या प्रापंचिक जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेली आहे असा. म्हणजे हरिपाठातनं मी वैराग्यवान होतो. आता तोच समाधी षटकाचा म्हणजे तोच त्या साधन चतुष्टय संपन्नतेत येणारा विचार आहे. म्हणजे इतके सगळे व्यवहार त्या हरिनामाच्या एका चिंतनाने जर माझे पूर्ण होत असतील तर हरिनाम हे डायनॅमिक आहे असा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे सर्वच साधनांचं सार हे हरिनामस्मरण आहे. त्या हरिनामस्मरणाने माझी अंतःकरण वृत्ती ही सहज शांत होते. आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी तो सगळा परमार्थ विचार करू शकतो. आणि मी लवकरात लवकर जीवनमुक्त होण्याची व्यवस्था ही 28व्या अभंगाच्या निमित्ताने चिंतन मांडण्याची एक भूमिका श्री ज्ञानदेव आपल्या पुढे मांडतायत. तिसरा तरंग म्हणतो, तिसरा चरण आपल्या पुढे आलेला आहे अभ्यासाला. तो असं सांगतो, असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन, उल्हासे करुनी स्मरण जीव. असावे स्वस्थ चित्त असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्या की नामस्मरण हे माझ्या चित्ताचा विषय झाला पाहिजे. आपल्याला लक्षात घ्या की नामस्मरण चित्ताचा विषय व्हावा असं वाटत असेल तर मना सज्जना भक्ती पंथेची जावे ही भूमिका मला ठेवावी लागते. आता ती भूमिका ठेवून मी सतत देवळात जाऊन, सतत या शब्दाचा अर्थ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी देवळात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं ही खरी भूमिका आहे. तिथे मला काय आहे, मी विठ्ठलाच्या जवळ तिथे जातो आणि मग तिथे सलोकता मला प्राप्त होते. म्हणजे त्या विठ्ठलाच्या लोकात ते देऊळ त्याचा लोक आहे असा विचार करायला काय हरकत आहे. मी विठ्ठलाच्या पाया पडतो, स्पर्श दर्शन होतं, तिथे समीपता सिद्ध होते. माझी अंतःकरण वृत्ती दर्शन घेताना शांत होऊन जाते. मी विठ्ठलाशी एकरूप होतो. म्हणजे इथे काय आहे, मनाला सतत सदा रामी प्रीती धरावी, मना सज्जना राघवे वस्ती कीजे. आता हे सगळं सापडणारे कशामुळे, तर हे नामस्मरण करण्यामुळे सापडणारे. म्हणून असावे स्वस्थ चित्त. म्हणून मनामध्ये काय आहे, संकल्प विकल्प इतर नकोत, ते जरुरी पुरते व्यवहार करण्यापुरते असावेत. आणि उरलेला वेळ हा नामस्मरणाचा संकल्प असावा. बुद्धीने सतत तसाच निर्णय घ्यावा. आणि मग स्वस्थ चित्त या शब्दाचा अर्थ ते अवधारण केलेलं, नामाचं अवधारण केलेलं जे अंतःकरण वृत्तीचं स्वरूप आहे त्याला चित्त असं म्हणतात. आणि त्या चित्तातनं मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊ शकतो अशी एक भूमिका तयार होते. मग इथे म्हणतायत की नामाने श्रीगुरु आणि भगवत प्रेम वाढते. म्हणजेच काय होतं, नामाने स्वस्थ होतो मी. आता स्वस्थ होतो, स्वस्थमध्ये स्व आणि स्थ म्हणजे स्थित होणे. आता स्वमध्ये स्थित होण्यासाठी नाम हे एक साधन आहे.
मी नामस्मरण करता करता मुखी नाम हाती मोक्ष, या न्यायाने मी काय होऊन जातो, आनंदाशी एकरूप होतो. म्हणजेच काय झालं, माझं अंतःकरण वृत्ती त्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जाते. म्हणजेच काय, आपलं चित्त शांत होऊन जातं. एकाग्री या शब्दाचा अर्थ आपलं चित्त हे त्या नामावरच फक्त बिलगून राहतं, नामाला, आणि त्यामुळे ते व्यग्र होत नाही. व्यग्र होणारं चित्त कोणतं आहे, हे करू का ते करू, या व्यवहारातलं हे करू का ते करू, हे व्यग्र चिंतन आहे. ते करायचं आहे थोडंसं पास होण्यापुरतं, पण नंतर उरलेला वेळ काय आहे, तो नामाचा विचार आहे. त्या नामातनं आपण सतत अंतःकरणाशी म्हणजे नामीशी, म्हणजे त्या अंतःकरणातील अधिष्ठान रूप असलेला नामी जो आहे त्याच्याशी एकरूप होण्याचं चिंतन केलं पाहिजे. मग त्या नामाने काय होईल, एकाग्र मन होईल, आणि एकाग्र मन हे नामप्रेम वाढवतं. आणि नामप्रेम या शब्दाचा अर्थ नामी प्रेम, आणि नामी प्रेम म्हणजेच विठ्ठल प्रेम, म्हणजेच पुन्हा ब्रह्मप्रेम होय. ब्रह्मावर वेगळेपणाने प्रेम करता येत नाही, पण विठ्ठल हा आनंदाचा ठेवा असल्यामुळे तो मला आनंदाशी एकरूप करतो, आणि मग मी आनंदरूप होऊनच आनंदाने नाम घेत राहतो. म्हणून नाम कसं आहे, स्वस्थ एकाग्र चित्ताने घ्यावं, आणि असंच ते नाम जेव्हा स्थिर होतं तेव्हा नाम घेण्याचा आनंद वाढतो. ते नामप्रेम वाढतं. ते नामप्रेमामध्ये प्रेमभक्तिभाव आपल्या अंतःकरणात तयार होतो, आणि तो विठ्ठल प्रेमभाव अंतःकरणात तयार झाला की तो सर्वांमध्ये स्त्रवायला लागतो. प्रत्येक ठिकाणी हरीची या दासा, हरी दाही दिशा, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. पुढचं चरण मी म्हणत नाहीये, भेदाभेद भ्रम अमंगळ हा आपला विषयच नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वारकरी लोक कसे आहेत, प्रत्येकामध्ये भगवान विष्णूला पाहतात. आम्हाला दुसरं काही साधनच नाही. आम्ही हरिनाम घेतो, आम्हाला विठ्ठलच प्रिय आहे, आम्ही विठ्ठलालाच सर्वांमध्ये पाहतो. यापेक्षा काय मोठं साधन आहे. नाहीतर काय आहे, योगयाग विधी येणे नो हे सिद्धी. हे एवढं सगळं करून सुद्धा मला एकाग्रचित्त करण्यासाठी इतकी कठीणता प्राप्त होते. पण ते एका नामाने मी त्या हरीशी एकरूप होतो. नामे पाषाण तरले, नामाने दगड तरतात, तर हा जिवंत मनुष्य प्राणी उदय कान तरावा. इतक्या सहजपणे मला जर का नाम माझ्यासमोर माझी प्रत्येक कृती आनंदरूप करण्याची व्यवस्था करत असेल, तर मला नाम घेण्याशिवाय काही दुसरा उपाय नाही. म्हणून 28व्या अभंगातील तिसरा चरण असंच सांगतो की स्वस्थ चित्त व्हा, एकाग्री मन करा नामावर, आणि उल्हासे करूनच स्मरण जीव. म्हणजे काय करा, तुम्ही उल्हासाने नाम घ्या, म्हणजे आनंदाने नाम घ्या, आणि आनंदाने नाम घेतलं तर तुम्हाला दुसरं काहीही साधन करण्याची गरज नाही. सहज स्वरूपाशी एकरूप होऊन जा. पुढे आता चौथा चरण असं सांगतायत, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. हरी काय करतो, त्याला अंतर्बाह्य कुठेही असो, तो इथे असो नाहीतर कुठे असो, तो प्रत्येक ठिकाणी तो हरी त्याला त्याचा सांभाळ करतो, संकटकाळी सांभाळ करतो. म्हणजे काय आहे, मरणकाळी योग्यांना किंवा ज्ञानलक्षणा भक्ती करणाऱ्यांना अभ्यास सांभाळूनच जीवन करावं लागतं. म्हणजे कसं आहे, एखादा जो ज्ञानलक्षणा भक्तीचा अभ्यासार्थी असतो ना, तो काय म्हणतो माहिती का, की आपली एकरूपता सिद्ध झालेली आहे, पण आपलं जीवन साधकासारखं असलं पाहिजे. आणि हे साधकाचं जीवन जपायचं आहे. या शब्दाचा अर्थ साधकाच्या अवस्थेमध्ये आपण जो विचार करत असतो, म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक हे सगळे विचार, ते त्याला सांभाळून ठेवावे लागतात, आणि ते त्याला योग्य वेळी करावे लागतात. नाहीतर बलवान प्रारब्ध त्याला कधी कधी खेचून नेतं. पण इथे तसा विषयच नाही, कारण हारीच काळजी घेणार आहे. म्हणून इथे काय आहे, नामधारकाला मुख्य मुद्दा काय आहे, जिवंत असताना नामधारकाला तो हरीच सांभाळतो. म्हणजे त्याचं नामस्मरण जे तो सतत करत असतो ना, तो नामाबरोबर हरी सदैव त्याच्याबरोबर असतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जिथं जिथं मी जातो तेथे तिथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. कारण नामधारकाचं म्हणणंच आहे की तो माझ्या अंतःकरणामध्ये काय कार्य करायचंय हे हरीच मला सांगतो, आणि हरीच मला सांगतो, त्यामुळे मी हरीला आवडेल असंच वर्तन करतो. म्हणजे प्रत्येक कृती त्याची हरी नामात असते, प्रत्येक कृती त्याची हरीला आवडेल अशा पद्धतीने असते. इतका तो ती कृती आणि नाम घेण्यामध्ये मग्न होऊन गेलेला असतो. मग आता तुम्ही विचार करा, त्यांनी जर का नाम न विचार करता घेतलं तरी त्याला तो देव मेल्यानंतर जीवन मुक्त करतो, म्हणजेच तो क्रम मुक्त होतो. वेळ आली तर त्याला वैकुंठाला घेऊन जातो.
आणि वैकुंठी त्याला घेऊन जाऊन वैकुंठातनं त्याला सरते शेवटी त्याला उपदेश करून जीवनमुक्त करतो. पण पृथ्वी तलावर त्याला कधी येऊ देत नाही. अंतकाळी तैसा संकटाचे वेळ, म्हणजे अंतकाळी सुद्धा तो देव त्या यमदेवाच्या यातनातनं सोडवतो आणि त्याला आनंदाकडे म्हणजेच पुन्हा वैकुंठवासी करतो. आणि अशा पद्धतीने आम्ही वैकुंठवासी असं म्हणणारे संत सुद्धा आपल्याला दिसतील. हा विचार आपल्याला सतत केला पाहिजे. मग पुढे म्हणतात की नामाचं असं का तो भगवंत येतो, तर त्याचं उत्तर आहे की नामाच्या प्रेमाने त्या भगवंतच ऋणको होतो. म्हणजे नामाचं प्रेम त्या भगवंतावर चढतं आणि मग ते ऋण भगवंतावर चढल्यामुळे ते ऋण फेडण्यासाठी भगवंताला त्याच्याजवळ सतत राहावं लागतं. आणि सतत राहून तो भगवंत त्याचं सतत संकटकाळी काय करतो, काळजी घेतो. भक्त प्रल्हाद लक्षात घ्या ना, भक्ताला तो विसरत नाही कधी. भक्त प्रल्हादावर किती संकट आली पण त्यांनी विष्णूचं नाम कधी सोडलंच नाही. भगवान विष्णूचं नाम घेत राहिला आणि प्रत्येक संकटात भगवंतानी त्याला वाचवलेलं आहे. नंतर त्या गजेंद्र मोक्ष कथेमध्ये त्या गजेंद्र नावाच्या हत्तीलाही वाचवलेलं आहे. आणि श्री सुदामा महाराजांनी तर काहीच मागितलं नाही भगवंताकडे. भगवंत त्याच्या नामाच्या प्रेमापोटी धावत आले, भेटले, सगळं काही झालं आणि आमचे सुदामा महाराज मोकळ्या हाताने घरी गेले. घरी जाऊन पाहतो तर सगळी सुवर्ण नगरी केली. म्हणजे इतका मोठा भगवंता नाम घेण्याचा महिमा आहे. त्या नामाचं ऋण भगवंतावर चढतं. म्हणून नाम घेणं प्रेमाने म्हणजे निरपेक्ष पद्धतीने, याचा अर्थ निष्काम नाम घेणं, केवळ भगवत प्राप्तीसाठी नाम घेणं हाच आपल्या अभ्यासाचा उद्देश असला पाहिजे. आणि असा जर उद्देश असेल तर माझी नामस्मरण भक्ती उत्तरोत्तर प्रेममय होत जाते. त्यातून अष्टसात्विक भाव स्रवतात आणि माझी वृत्ती अत्यंत मुलायम होते, सॉफ्ट होते. प्रत्येकाप्रती ती कठोरपणा अंतःकरणात कधीच आणत नाही. सर्व काही सहन करते आणि सहन करून मी सहन करतो ही भूमिका सुद्धा अंतःकरणात नसते. हा तितिक्षा नावाचा समाधी षटकातला गुण हा आपल्याला सहज प्राप्त होतो, तो केवळ नामस्मरणाने. मला तेच सांगायचंय की तो परमार्थाचा अधिकारी होण्यासाठी हे नामच एक पुरेसं आहे. अशा पद्धतीने नामामध्ये निष्काम कर्मोपासना दडलेली आहे. त्याचा फायदा आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. म्हणून नाम ही एक निष्काम कर्मोपासना आहे आणि तेच नाम साध्य साधन भाव रहित असल्यामुळे नामाने सहज मी मोक्षरूप होतो ही पण भूमिका आहे. म्हणून नामधारक जिवंत आहे तोवर त्याला प्रारब्धाचे खेळ त्याला चटके बसतात. पण भगवंत त्याला एकही प्रारब्धाचा चटका बसू देत नाही. ज्ञानलक्षणा भक्ती किंवा योगलक्षणा भक्ती करणाऱ्याला त्या चटक्याचे थोडे का होईना अनुभव येतात. पण हा नामधारक त्या प्रेमामध्ये डुंबून गेलेला असल्यामुळे नामाच्या त्याला वेगळेपणाने कुठली गोष्ट कळतच नाही. म्हणून इथे संकटातच फक्त जो देवस्मरण करतो ना तो कसा असतो, तो देहबुद्धीचाच असतो. कारण काय आहे, संकटामध्ये देवस्मरण करायचं आणि संकट निवारण झालं की कोण देव आणि कोण मी, माझा आणि त्याचा संबंध काय. संकट आलं की मग काय आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अशा पद्धतीने तो संकट निवारणार्थ सकाम भक्त त्या देवाचं नाम घेतो. पण तो बद्धच राहतो. ही भूमिका लक्षात घ्या. म्हणून निष्काम नामस्मरण आपल्याला करण्याची गरज आहे. पांडवांचं उदाहरण तेच सांगतंय की स्वतः पांडव नामस्मरण घेत राहिले, सतत त्या भगवान श्रीकृष्णाच्या सान्निध्यात राहिले. मुख्य मुद्दा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सान्निध्यात राहिले, ते नामस्मरण करीत राहिले. कुंती म्हणाली की मला सतत नामस्मरण करण्याची बुद्धी दे. आणि त्या नामस्मरणाच्या जोरावर भगवंताला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला वनवासात सुद्धा पांडवांच्या बरोबर राहावं लागलं. आणि त्याप्रमाणे प्रत्येक संकटात श्री पांडवांना त्यांनी वाचवलेलं आहे. आता यापेक्षा वेगळं उदाहरण काय हवंय. म्हणून इथे पांडवांनी सतत भगवान श्रीकृष्णांचा धावा निष्काम उपासनेच्या निमित्ताने केला. त्यांनी राज्यप्राप्तार्थ काहीही कुठलं वर्तन केलं नाही. ते सतत निष्कामच राहिले आणि निष्काम राहिले म्हणून हरीशी एकरूप झाले, म्हणजे श्रीकृष्णाची एकरूप झाले. आणि नंतर मग श्री ज्ञानदेवांनी भगवान श्रीकृष्णांचं मनोगत बोलून दाखवलं. मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा. पांडव मजरूप झाले असं श्री भगवंत म्हणाले. आणि आता ते समाजाची सेवा मलाच प्रत्यक्ष सर्वांमध्ये पाहून करतात. यापेक्षा वेगळा आनंदाचा अनुभव नाही. तोच हरीच्या दासा हरिपाठी गेले
निवांताची ठेले या भूमिकेचा विचार आहे. म्हणून आपल्याला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. म्हणून कितीही संकट येवो, पण तो हरी माझं म्हणूया रक्षण करतो, त्याची काळजी करायचं काही कारण नाही. हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता 5वा जो चरण आहे, संत सज्जनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. हजारो संत महात्म्यांनी नामस्मरणाचं साधन केलंय आणि त्यांनी नामाची प्रतीती घेतली आहे, अनुभव घेतलेला आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी तर नामस्मरणावर रोज एक प्रवचन, अशा पद्धतीने 365 प्रवचनं प्रसिद्ध आहेत आणि त्या प्रत्येक प्रवचनामध्ये नामाची महती त्यांनी गायलेली आहे. आणि नामस्मरण करा यापेक्षा दुसरं तुम्हाला कोणतंही साधन देत नाही. आणि त्यांच्या 365 प्रवचनांमध्ये त्या नामाच्या निमित्ताने संपूर्ण वेदांत सांगितलेला आहे. अशा पद्धतीने नामस्मरण करा, निष्काम करा. आणि असं निष्काम नामस्मरण करण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराज हे आत्ताच्या काळातलं उदाहरण आहे. भक्त प्रल्हाद वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणूया अलीकडच्या आहेत. पण असं नामसाधन घेणारे संत महात्मे ते आपल्याला नामस्मरण घ्यायला सांगतात, आपले श्री गुरु. त्यामुळे आपण नामस्मरण घेणं हे आपल्याला किती महत्त्वाचं आहे ही भूमिका आपल्या लक्षात येईल. म्हणून इथे काय आहे, संकटकाळी सुद्धा प्रत्यक्ष भगवंत मदतीला येतो. मग नाम घेण्यात शिष्यांनी आळशीपणा करू नये. आळशी मंदमती केवी तरे. आता मी जर नाम घेण्याचा आळशीपणा केला आणि मी जर का मंदमती म्हणजे पुन्हा काय आलो, मूढ या शब्दाचा अर्थ अज्ञानी, म्हणजेच याचा अर्थ बद्ध राहिलो, तर मी तरणार कसा. मग मला आता तरायचं असेल तर काय आहे, आळशी जे असतात ते मंदमती असतात, ते आळशी असतात. ते संसाराचं काही सांगितलं ना की अत्यंत तत्पर असतात. पैसे मिळवायचे आहेत आपल्याला, तुम्हाला मी तिथं गेलो तर 50,000 रुपये देईन असं म्हटलं तर हा जीवाचा आटापिटा करून तिथे जाईल. पण त्याला सांगितलं की तू तिथं गेला तर तिथे तुला नामस्मरण घ्यायला शिकवतील, ते नामस्मरण तू शिक आणि तुझ्या जीवनाचं सार्थक करून घे, तिथे तो मंदमती. अशा पद्धतीने ही मंदमतीपणा अजिबात आपल्या अंतःकरणात नको. मग ती मंदमती घालवायची असेल माझ्या अंतःकरणाची तर मला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून साधकांनी केवळ श्री गुरूंनी जे आपल्याला नाम दिलंय ते घ्यावं. आणि मग श्री ज्ञानदेव म्हणतायत, सद्गुरु उपदेश स्थिती यत्न निश्चय आपल्या हाती. सद्गुरू काय करतात, नाम देतात. ते नाम मी घ्यायला पाहिजे. सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवला आणि माझं सगळं काही आता ते करतील अशी भूमिका जर असेल तर तो विचार सोडून द्यावा. मला साधन करायला लागेल, मला नाम घ्यावं लागेल, अशा पद्धतीने भूमिका ही स्पष्ट आहे. म्हणून सद्गुरु उपदेश स्थिती, ते मला जे नाम देतात ते यत्न निश्चय आपल्या हाती. मग ते निश्चयाने यत्नपूर्वक अशा पद्धतीने ते नाम घेणं हे आपल्या हाती आहे. ईश्वर दूर करी विघ्नपंथी. आणि मग मी नाम घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यामध्ये जर का नाम घेण्यामध्ये काही अडथळे आले तर ईश्वर दूर करी विघ्नपंथी. पंक्तीच्या पंक्ती विघ्नांच्या ईश्वर दूर करतो, म्हणजे विठ्ठल दूर करतो. तै जीवनमुक्ती सापडे. आणि त्या निमित्ताने मी जीवनमुक्त होतो. म्हणजे केवळ त्या हरीचं नाम मी हरिप्राप्तीसाठीच घेतलं पाहिजे. संत सज्जनी घेतली प्रचिती, ती जीवनमुक्ती सापडेची प्रचिती आहे. म्हणून माझ्यासारख्या आळशी आणि मंदमती लोकांना श्री ज्ञानदेव सांगतायत की तुम्ही नामस्मरणाशिवाय आणखीन दुसरा काहीही विचार करू नका. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. थोडी बुद्धी असेल तर बुद्धिपूर्वक म्हणजे त्या हरीच्या पाठाचा अभ्यासपूर्वक नामस्मरण करा. अधिक लवकर हरीशी एकरूप व्हाल. ही भूमिका आपल्यापुढे मांडली. आजचा अभंगातला शेवटचा चरण असं सांगतो, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. हरिनाम घेऊन मी आनंद रूपता अनुभवतो आहे, ते केवळ श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ. श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला ते प्रेमळ नाम दिलं आणि ते प्रेमळ नाम मी घेतलं आणि मी नामस्मरण केलं आणि तोषला तात्काळ श्री ज्ञानदेव. म्हणजे ज्ञानदेव तोषले, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, ते स्वरूपाशी एकरूप झाले. म्हणून इथे श्री गुरु निवृत्तीनाथांनी दिलेलं नाम हेच मला श्रेष्ठ आहे. त्याचं स्मरण करूनच मी जीवनमुक्त झालो. म्हणून श्री गुरु निवृत्तीनाथ त्या नामा इतकेच प्रेमळ आहे. नाम आणि श्री गुरु निवृत्तीनाथ दोन्ही वेगळे नाहीत.
विठ्ठल आणि नाम दोन्ही वेगळे नाही, ब्रह्म आणि नाम दोन्ही वेगळे नाहीत असा निश्चय करा. त्यांच्याच कृपेने मी निःशंकपणे नाम घेत आहे आणि माझी निःशंकता ही सिद्ध झालेली आहे. आता केवळ मी श्री गुरु निवृत्तीनाथांचाच नामाच्या निमित्ताने जप करतो आहे. हाच माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांचा मोठा महिमा आहे. म्हणून नामावर विश्वास व श्रद्धा ठेवा आणि नामच आपणा सर्वांना तारेल असं श्री ज्ञानदेव आपल्याला म्हणतायत. तोषला तात्काळ श्री ज्ञानदेव. ज्ञानदेव जर का आनंदाशी एकरूप झाले तर मी ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे नाम घेऊन मी का नाही जीवनमुक्त होणार. म्हणून मी सुद्धा तेवढाच आणि तितकाच जीवनमुक्त होऊ शकतो श्री ज्ञानदेवांइतकाच. असं या 28व्या हरिनामाचं म्हणजे हरिपाठाचं चिंतन आहे. ते आज हरिपाठाचं चिंतन पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने हरिपाठही पूर्ण झालेला आहे आणि आपण सर्वजण पुढे हरिनाम घेत राहू अशी श्री ज्ञानदेवांचरणी प्रार्थना करूया आणि आजचं चिंतन थांबवूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत्. श्री पांडुरंगाय नमः.